तारीख सायंकाळी जे चाळीसगाव ग्रामीण पोलीस हद्दीमध्ये कन्नड घाटचं जवळपास आम्ही एका गाडी इंटरसेप्ट केला होता. त्या गाडीतून आम्ही 43 kg एम्फेटामाइन जप्त करण्यात आलेला होता. त्याची पूर्ण किंमत होता 64 करोड 98 लाखाचा. आणि त्याच्यामध्ये स्पॉटवरती जे ड्रायव्हर होता अबुल असीम अबुल, त्याला त्या दिवशी आम्ही अटक करण्यात आल्या होत्या. मग आरोपींच्या तपासादरम्यान ते दिलेल्या माहिती अनुसार आम्ही 4 पथक तयार करण्यात आले होते. एक पथक दिल्ली, एक पथक मध्य प्रदेश, एक बेंगलूर आणि एक नागपट्टणम तामिळनाडूत पाठवण्यात आले होते. मग एका पथक जे नागपट्टणम तामिळनाडूत गेलेलं पथक जे पुढचं इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे जे माणसं ही पूर्ण ड्रग्सचं सूत्रधार आहे, किंगपिन आहे, त्यांना एक माणसाला आम्ही अटक करण्यात आलेलं आहे. त्या माणसाचं नाव होतं महालिंगम आणि त्यांना नागपट्टणम मधून अटक करण्यात आलेलं आहे. आणि त्यांना काल चाळीसगाव कोर्टात प्रोड्यूस केलं आणि 5 दिवसाचं पोलीस कस्टडी भेटलेलं आहे. त्याचं जे महालिंगमचं बॅकग्राऊंड असे आहे की त्यांच्या विरोधात आतापर्यंत 12 जुने गुन्हे आहेत. त्याच्यापैकी 2-3 NDPS गुन्हा देखील आहे. आतापर्यंत जे तपास मध्ये निष्पन्न झालं की ही जे माणसं आहे, ड्रायव्हर आहे, दिल्ली आणि हरियाणा बॉर्डर मधून ह्या पार्सल घेतलं होतं ड्रग्सचं आणि त्यांना पूर्ण ट्रान्सपोर्ट करण्याची जबाबदारी होता. ही ट्रान्सपोर्ट करून जे कर्नाटक तामिळनाडू बॉर्डर पर्यंत त्यांना ट्रान्सपोर्ट करायचं होतं आणि तिथून पुढच्या माणसं घेऊन जाणार होत्या. मग ही जे पुढचं माणसं आहेत, म्हणजे दिलेल्या माहिती अनुसार नागपट्टणम कडे घेऊन जाणार होता. नागपट्टणम वरून, म्हणजे नागपट्टणम आणि श्रीलंकाचं बॉर्डर अंदाजे 15-20 किलोमीटर असतात. मग तिथून म्हणजे काही एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट जे इलिगल ऍक्टिव्हिटीज आहेत तिथं होतात. मग असा अंदाज आहे की ही जे काही एवढं मोठ्या क्वांटिटी आहे कदाचित ती एक्सपोर्ट करतील असा आमचा अंदाज आहे आणि त्या बाबतीत आमचा तपास चालू आहे. महालिंगम नटराजन याचे राजकीय बॅकग्राऊंड ऐकून तुम्ही डोक्याला हात मारून घ्याल. इतकंच नाही तर तो आणि अब्दुल यांची भेट कशी झाली, ते ड्रग्स तस्कर कसे बनले, याची ही इंटरेस्टिंग स्टोरी आहे. ते नागपट्टणम मध्ये एक गाव आहे वेलुंद मावली. या गावाचा ही जे आरोपी, अटक केलेला आरोपी आहे महालिंगम, त्यांना स्थानिक पातळीवर त्यांच्या गावाकडे त्यांना बुलेट महालिंगम म्हणतात. तो 2 वेळा सरपंच निवडून आलेले होते. त्यांचं पत्नी आहे, पत्नी राधामणी म्हणून, तिन्ही पण म्हणजे 1 वेळा सरपंच म्हणून निवडून आलेल्या होत्या. आणि यांचा एक लहान मुलगा आहे अलेक्स महालिंगम, तो देखील एकदा जेडपी सदस्य म्हणून निवडून आलेला आहे. आणि ही तिन्ही, जे सरपंच असो किंवा जेडपी असो, त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहिलं आणि त्यांनी निवडून आलं. हा जे पहिला आरोपी आहे अबुल, हा आणि महालिंगम 2003 ते 2009 दरम्यान हा अबुल होता बेंगलुरू जेलमध्ये आणि महालिंगम होता तमिळनाडू जेलमध्ये. आणि दोघांचा जे वकील होता एकच माणूस होता आणि वकिलांचा भेटगाठ आणि या विषयावर त्यांचे संबंध आले होते आणि या विषयावरून ते पुढील म्हणजे हे ड्रग्सच्या व्यापारामध्ये उतरलेला आहे सोबत. आणि दोघं पण म्हणजे याच्या पूर्वी देखील असंच ड्रग्सच्या कारवाईमध्येच जेलमध्ये होते. मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल मराठी न्यूज 9.